दिव्यांगांच्या विविध मागण्यांना घेऊन बच्चू कडूंनी आधी आंदोलन केलं, त्यानंतर पदयात्रा काढली आणि आता शेतकरी हक्क यात्रा त्यांनी काढलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः प्रहारचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहेत। बच्चूभाऊ, आपण दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन देखील केलं, पण आपण देखील एकेकाळी सरकारचा भाग होता। सरकार असताना आंदोलन केलं ना। मी राज्यमंत्री असताना दिल्लीच्या आंदोलनाला स्वतः मोटरसायकलनं राजीनामा देऊन गेलो होतो, हे तुम्हाला माहीत नाही। सत्तेत असतानाच जास्त गुन्हे दाखल झाले माझ्यावर। सत्ता म्हणजे यांना वाऱ्यावर सोडून नाही, यांना धरून सत्ता, यांना सोडून जर सत्ता असन तर त्या सत्तेला 10 डाव लाथ मारन आम्ही। पण आता जे काही तुम्ही दिव्यांगांच्या मागण्या जे सरकारसमोर मांडत आहात, जेव्हा तुम्ही दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष होते तेव्हा ह्या मागण्या पूर्ण करता आल्या असत्या ना? अरे राजा, तू साधी गोष्ट आहे तुझी तू आता तुझ्या ह्या ABP माझानं कोणती बातमी दाखवायला पाहिजे तुझ्या हाती आहे का? तू जरी ABP माझामध्ये असला तर तुझ्या हाती आहे का सांग? तू पहले ऐका। नहीं, तुला दबावचा नहीं है। उठलं सुटलं दबाव बच्चू कडू पर नहीं गिर सकता किसी का। हमारा दबाव होगा किसी पर, आमच्यावर नाही दबाव पडत कोणाचा। सामान्य माणसाचा दबाव होऊ शकतो आमच्यावर, ह्या सत्तेतल्या किड्या माकोड्याचा दबाव आमच्यावर येत नाही, लक्षात घे। त्या सत्तेमध्ये एकटाच आमदार, म्हणजे 154 मध्ये एकट्या आमदाराच्या मतानं सगळं होणार का? तिथं माझ्याजवळ ताकद लागन। माझ्या एका मतानं जेव्हा सरकार पळन तेव्हा सरकारला जिथं लागन तिथं आम्ही झुकवालेलो। येत्या 28 तारखेला जो आंदोलनाचा आपण इशारा दिला, साधारणतः किती लोक असणार आहेत आणि कसं आंदोलन? लोकांवर राहणार आहे काय? ते काही जातीपातीचं आंदोलन आहे का? हे आहे शेतकऱ्याचं मजुराचं। आता हे पेटन तर ना, नाही तर हे मलाच पेटवण। कसं आहे, जाती धर्माच्या नावानं पेटतात लोक, शेतकरी म्हणून कोणी येतं का रे? म्हणून तसं आम्ही प्रयत्न करतोय। 1-2 लाख तर राहीनच। तर निश्चितपणे येणाऱ्या 28 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये जवळपास 1 लाख लोक असतील, असं देखील बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।